भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बैठकीमध्ये मोदींचे नारे लागले। निमित्त होतं भटक्या विमुक्त जाती जमाती संचलित नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बैठकीचं शनिवारी सायंकाळी सेटलमेंट परिसरात सुमारे 20,000 सभासदांच्या उपस्थितीत ही भव्य बैठक पार पडली। या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव, नागनाथ गायकवाड, वसंत जाधव, पवन गायकवाड, राम गायकवाड, सोमनाथ जाधव, अरुणा वर्मा, शिवा गायकवाड, काशीनाथ गायकवाड, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव म्हणाले, भटक्या विमुक्तांच्या पाठिंब्यावर ज्यांनी 70 वर्ष राज्य केलं त्यांनी कोणतीही मदत केली नाही। भटक्या विमुक्त जाती जमातींना आजही निवारा मिळालेला नाहीये, ते कायम भटकेच राहिलेत। भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना निवारा मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आपल्याला संघटित होण्याशिवाय पर्याय नाही। ही जागा भटक्या विमुक्त समाजाची आहे, त्यामुळे भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळाला पाहिजे। माजी आमदार नरसई आडम यांनी कामगारांसाठीची घरं बांधण्यासाठी कोणी मदत केली असे भारत जाधव यांनी विचारताच नागरिकांनी मोदींचे नारे लावले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी कोट्यवधींच्या संख्येने घरं बांधून दिली। भटक्या विमुक्त समाजासाठी घरांची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सक्षम आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदवली। वसंत जाधव यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। अपर्णा गव्हाणे यांनी सूत्रसंचालन तर पवन गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले। Like, subscribe, click on the bell.